हॅलो. येस, थँक्यू सो मच. आपण जाऊयात माझ्या दिशेने. मॅच क्रमांक या ठिकाणी तिसरी पाहायला मिळेल. वेनेगा विरुद्ध बोहनोली. तात्या प्रतिष्ठान बोहनोली या नावाने संघ आपण पाहता मैदानाच्या आत. अगदी या ठिकाणी हा चेंडू लो फुल टॉस होता फलंदाज मनोजसाठी. खरं तर या चेंडूवरती धावा येत नाही आहेत. डॉट बॉल. सध्या तरी चांगली गोलंदाजी वेनेगाव संघाकडनं पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2च धावा इथे. हा चेंडू चांगला आहे. खरं तर टप्पा पडल्यानंतर हलकासा टर्न झालाय आणि अतिरिक्त उचली. बॅट्समन मनोजला बीट करणारा हा चेंडू डॉट बॉल आलाय. खरं तर बोहनोली म्हटलं तर एक बलाढ्य टीम. तर खरं तर अंबरनाथ MIDC या परिसरात हा संघ बिलॉंग करतो. या ठिकाणी मात्र नक्कीच सध्या तरी केलं तसं संघ अडचणीमध्ये सापडला. सुरुवात चांगली झाली, परंतु जिथे अंकुशांचा विकेट आला तिथनं संघ थोडासा अडचणीत. आणि इथे आपण पाहता बॅटची एज आहे. पंचांकडे अपील मात्र जोरदार केली आणि आता पंचांनी अपीलला उचलून धरलं. इथं हा दुसरा धक्का लागतोय टीम तात्या प्रतिष्ठान बोहनोली या संघाला. फलंदाज मनोज बॅक टू दी पवेलियन. तर नेक्स्ट मॅच नक्कीच पाहायला मिळेल, ती म्हणजे सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल. चिंचवली विरुद्ध PCC मांडवा. दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल. मांडवा टीमच्या सोबत जो संघ होता तो काही कारणास्तव कॅन्सल झाला आणि आता मात्र मांडवा टीमला बाय दिले. म्हणजेच नेक्स्ट मॅच सेकंड राऊंड पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आत एंटर झालाय. पाचव्या क्रमांकावरती सुरेश आलेत. खरं तर इथनं चांगली इनिंग खेळावी लागेल. चार षटकांमध्ये किमान 35 ते 40 धावा जमा कराव्या लागतील. ओव्हर पिच बॉल फटका सुंदर, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत, फक्त पाहत राहतील आणि बॉलला पाठवलंय सरळ अगदी फिल्डरच्या डोक्यावरनं. बाउंड्री लाईनच्या बाहेर गेल्या गेल्या मैदानाच्या आत सुरेशच्या बॅटमधनं हा मोठा ब्लास्ट षटकार. फटक्यांची सध्या तरी गरज आहे ती तात्या प्रतिष्ठान बोहनली संघाला, आणि तो मोठा फटका मात्र सुरेशच्या बॅटमधून आलाय. हा देखील फटका चांगला फक्त कट केला आहे, परंतु अगदी गलीमध्ये खेळाडू उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग, बॉलला अडवलं गेलंय, स्टॉप केलंय. जवळ 3 धावा मी तर म्हणे या ठिकाणी या खेळाडूंना वाचवल्यात. चांगली फिल्डिंग, परंतु या चेंडूवरती एक धाव. षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. खरं तर सलामीसाठी संतोष आणि अंकुश होते, मात्र ते दोन्ही सलामीवीर बाद झाले. खरं तर संतोषनं सुरुवात चांगली केली होती. पहिल्याच बॉलवरती चौकात त्यांना लगावला होता, चूक होते. त्यांना गोलंदाजी करत असताना जवळ फलकावरती. आणि त्याच दरम्यान आमचे नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षक नारायण पारदे सरांच्या ठिकाणी आगमन झालंय. सर, आपलं स्वागत आहे या चषकामध्ये. वेलकम सर. सातत्याने नक्कीच आपल्या गावातील टीमला सपोर्ट करण्यासाठी ते नक्कीच प्रत्येक मैदानावरती येतात. खरं तर आज चिंचोली संघ खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या टीमला खरं तर पाठिंबा देण्यासाठी सर आलेत. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेम ऑन. षटक क्रमांक 3 गोलंदाज राहुल. शॉर्ट ऑफ लेन बॉल हे ऑन साईडला ढकललाय, परंतु मिस फील्ड झाली आहे. डीप मध्ये खेळाडू आलेत बॅकअप देण्यासाठी. चांगली फिल्डिंग, परंतु या चेंडूवरती जिथे एक धाव होती तिथनं 2 धावा मिळतील. सध्या तरी धावांची लूट पाहायला मिळते भोवनली संघाकडनं. नक्कीच लगेच त्या ठिकाणी आपण पाहतात ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहता स्क्रीनवरती. चुका कुठे झाल्या, थोडासा लेट आणि त्यानंतर मात्र बॉल सोडण्यात आला.
सध्या तरी चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या वतीने सातत्याने पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लेन बॉल आहे. संधी होती मोठा फटका खेचण्याची परंतु थोडासा उशीर. पुन्हा एकदा मिसफील्ड, पुन्हा एकदा मिसफील्ड. लगातार मात्र मागील 2 चेंडूवरती 2 मिसफील्ड. क्रिकेटमध्ये एक धाव मात्र ही लाख मोलाची असते आणि मागील 2 चेंडूवरती 2 मी तर म्हणेन मिसफील्डच्या धाबा धाव फलकावरती ॲड झाल्यात. 21 धाबा धाव फलकावरती. बॅटिंग करत असताना तात्या प्रतिष्ठान बोहनली संघाच्या सध्या तरी अगदी सुरेश आणि नरेश बोहनली टीमचा डाव सांभाळत असताना शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक केलाय. फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहे. जज करतायत. चुका होत नाहीयेत आता आणि चांगला जजमेंट. गुड जज अँड गुड कॅच. फलंदाज सुरेश या ठिकाणी परतावा लागेल पवेलियनच्या वाटेवरती. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन पंडित लचके यांना पण पाहता 6व्या क्रमांकावरती आलेत परंतु सध्या तरी नरेशला स्ट्राईक मिळालेले नाही आतापर्यंत. शॉर्ट ऑफ लेन हुक करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. जेलची संधी. यष्टीरक्षक जवळपास पोहोचले होते परंतु शेवटच्या मुवमेंटला या ठिकाणी आपण पाहता कॅच ड्रॉप झाली. खरं तर प्रयत्न चांगले झाले यष्टीरक्षकाचे परंतु या चेंडूवरती फक्त एक सिंगल आली आहे. सध्या तरी धावा महत्त्वाच्या आहेत मैदानाच्या. टीम तात्या प्रतिष्ठान बोंडोली संघाला धावा कशा येऊ द्यात या महत्त्वाच्या आहेत. बावीस धावा त्या फलकावरती. शॉर्ट ऑफ लेन बॉल आहे. ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि यष्टांचा मागे मात्र कॅच कॅरी केलाय. इथनं झून एक धक्का लागलाय. नरेशला देखील परतावा लागेल. अगदी नरेश नव्हे म्हणेन आपल्या टीमला सध्या तरी नाराज केलंय कारण की नरेशकडनं अपेक्षा होती एकात 2 मोठे फटके यावे परंतु पहिल्याच बॉलवर ते खेळत असताना बॅटची एज आणि फलंदाज बाद. नरेश बॅक टू दी पवेलियन. फिल्डिंग या चेंडूवरती फक्त एक सिंगल मिळेल तेवढी चांगला थ्रो देखील आणि कलेक्शन सुंदर झालं. नक्कीच आपण पाहतात PCC मांडवा टीम इथे एंटर झाली आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत वेलकम आहे. तर अनिल पादीर किंवा भगवान गोरे आपण आला असाल तर रिपोर्टिंग करायचे आहे. नेक्स्ट मॅच आपली आहे कारण की नक्कीच तुम्हाला पुढे वाटचाल देण्यात आलेली आहे. तीन षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा फलकावरती. जर का या मॅचमध्ये तात्या प्रतिष्ठान बोहनली संघाने जवळजवळ 30 ते 32 जरी बनवल्या ना तरी देखील मैदानाच्या आत फाईट देऊ शकतो कारण की बोहनली संघाकडे देखील एक चांगला बॉलिंग अटॅक आहे. षटक क्रमांक 4 गोलंदाज बॉलिंग मार्कवरती गोलंदाज योगेश आलेत. अगदी या षटकात तात्या प्रतिष्ठान बोहनली संघाला आता अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. टॉप गिअर काय असतं आता हे दाखवावं लागेल.
पहिलाच बॉल बॅटची एज नशीब सध्या साथ देतोय. तात्या प्रतिष्ठान बोनवली संघाला बॉल चालला सरळ अगदी यष्टीरक्षकानं पहिल्या स्लेपच्या खेळाडूला बीट करून लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर दन 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 करत 4 धाबा. चौकार आला या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती. सध्या तरी मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. धावा येतात अगदी धावा आता कशा येऊ द्या त्या महत्त्वाच्या आहेत. 27 धावा धाव फलकावरती. स्ट्राईकवरती अजय. सध्या तरी अजय प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बॅकफूट वरती येत असताना कट करण्याचा प्रयत्न परंतु या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. बॅटनबद्दल संपर्क नव्हता. जर का कदाचित संपर्क झाला असता तर नक्कीच याही चेंडूवरती चांगल्या धावा मिळाल्या असत्या. हा नक्कीच फिल्डिंगची विपरीतना थोडी वेगळी पाहायला मिळते. जबल जबल 5 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर. फ्रंट फूटचा वापर केला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं बॉलला पाठवले सरळ डीप कव्हर मध्ये. आउटफील्ड वेगानं आणि बॉल हा देखील चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. या ओव्हरचा हा दुसरा खणखणीत आणि दर्जेदार चौकार. चौकाराच्या मदतीने 31 धावा धाव फलकावरती आहेत. फायटिंग टोटल आतापर्यंत उभारलंय तात्या प्रतिष्ठान श्रीराम बोनवली संघानं. संघाचा आपण विचार केला तर आतापर्यंत 31 धावा बनल्या गेल्या. धावा ह्या कशा येऊ द्या त्या महत्त्वाच्या आहेत. जेव्हा तुम्ही धावा बनवता तेव्हा पुन्हा एकदा बॅकफूटवरती येत असताना खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी हा देखील डॉट बॉल. सध्या तरी एक तेरी तो एक मेरी असं काहीतरी समीकरण पाहायला मिळतंय. एक चेंडू बॅट्समनचा तर एक चेंडू गोलंदाजांचा. आतापर्यंत 4 बॉल झाले. शॉर्ट ऑफ प्लेन कट करण्याचा प्रयत्न परंतु इथे बॅटची एज आणि हा देखील बॉल चाललाय सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि याही चेंडूवरती 4 धावा. तर चला अनिल पादीर किंवा भगवान गोरे आपण आला सर तर रिपोर्टिंग करायचे आहे. तर चला अनिल किंवा भगवान आपण टॉस साठी यायचा इनिंग ब्रेकमध्ये. इथे फटका हा देखील चांगला फक्त दिशा दिल्यानं बॉल चाललाय सरळ पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ओव्हरमध्ये ज्या धावा पाहिजे होत्या त्या धावा आतापर्यंत जमा केल्या. जबल जबल या षटकामध्ये 16 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात आणि पाहता पाहता षटक क्रमांक 4 ही संपलंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा फलकावरती आणि जिंकण्यासाठी वेनगाव संख्येची गरज. या अनिल आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये आणि चिंचवली संघाचे कॅप्टन यांनाही विनंती असेल आपण टॉससाठी या त्वरित सेकंड राऊंडचा सामना नक्कीच आपण खेळवणार आहोत. नक्कीच अनिल पादीर खरं तर बायकर मॅन नक्कीच जगन्नाथ स्मृती चषक त्या चषकामध्ये नक्कीच मालिकावीर बाईक त्या बाईकचा अगदी मानकरी ठरणारा अनिल या ठिकाणी त्याचं आगमन झालं. वेलकम. तर या चिंचवली टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. नक्कीच नारायण पारधी सरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे सर. खरं तर सरांचा आम्ही पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर आपण या स्पर्धेत आलात खऱ्या अर्थानं स्पर्धेला भेट देण्यासाठी आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर चला चिंचवली टीम
या कॅप्टन टॉससाठी. येस, तर पहा बोनली टीम, तुम्हाला 2 रनांचे पॅनल्टी असेल, तुमचा 12th मॅन नाही आहे या ठिकाणी. येस, मान्य देखील केली आहे. थँक्यू सो मच. Hello, hello, mic check. Hello, hello, mic check. Thank you so much. प्रसादजी सवारे सर, आपण ज्यांचा आवाज ऐकला त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण ही स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय किशोर प्रकाश 11 खरवेवाडी आयोजित विष्णुदादा स्मृती चषक 2025 मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आपण या ठिकाणी पाहतोय आज मात्र या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. एका साईडने बेनगाव संघ आणि दुसऱ्या साईडने पाहायला मिळतोय तात्या बोहनोली प्रतिष्ठान 11 संघ. प्रथमतः बॅटिंग केली इथे बोहनोली या संघाने खरं तर 39 धाबा दफल कबती बनवले गेल्यात आणि आज 40 धाबांचं लक्ष घेऊन उतरलाय सध्या मैदानाच्या आतमध्ये वेनगाव संघ. वेनेगाव संघ 40 धाबांचा पाठलाग करायचा आहे तो वेने गाव या संघाला. वेनेगाव या संघाला. चला या ठिकाणी आपण मॅचला स्टार्ट करू प्लीज. टाइम इज मनी. खरं तर 12th मॅन नाही आहे बोहनोली या संघासाठी. 2 रनची पेनल्टी देखील बोहनोली संघाने ॲक्सेप्ट देखील केली आहे, मान्य देखील केली आहे. परंतु आता चर्चा सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजून आपण जर पाहिलं तर इथे हा सामना भरपूर चांगला पाहायला मिळेल. आणि त्याच जर आपण टॉस करूया. एका साईडने PCC मांडवा संघ आणि त्यांना फाईट करेल BCC चिंचवली संघ. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करू. या ठिकाणी टॉस केला जाईल. मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय नारायणजी पारधी सरांना, जे नवी मुंबई महानगरपालिका या विभागात ते शिक्षक आहेत आणि आपण त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. चला आपण या ठिकाणी टॉस करू. विनंती करेल सन्माननीय नारायणजी पारधी सरांना, चिंचवली गावाचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि आज मात्र आज गावाची टीम म्हणून या ठिकाणी BCC चिंचवली टीमला या ठिकाणी पाठिंबा देण्याकरिता आवर्जून उपस्थित राहिलेत. नेहमीच त्यांचा पाठिंबा भरपूर चांगला राहिला आहे. चॉईस करतील PCC मांडवा संघ आणि कॉल करतील देखील अनिल पादीर. टॉस बॉक्समध्ये आपण पाहतो या ठिकाणी कॉल केला आहे PCC मांडवा टीमनं. आणि इथून खरं तर PCC मांडवा टीमच्या विरोधात हा टॉस पडला गेला आणि चिंचोली टीमने प्रथमतः इथून टॉस जिंकला आणि डिसिजन पेंडिंग आहे. लेट्स प्ले गेम ऑन. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल इथे मी म्हणून बॅटच्या स्लॉटमध्ये, परंतु एलिव्हेशन नाही आहे या ठिकाणी. एका टप्पाबाती चेंडू गादर केला जाईल तोपर्यंत मिळतील या 2 धाबा. वेनेगाबा संघ तुम्हाला एक महत्त्वाची सूचना आहे, फक्त 2 रनची पेनल्टी आहे. त्यामुळे
ही ओव्हर संपल्यानंतर लगेच आपण 2 रन या पेनल्टीच्या ॲड करू. वेणीगाव या संघाच्या खात्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धाबा. हा चेंडू पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेटनं मोठा फटका खेळायचं होतं, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी 38 सर्कलच्या आतमध्ये जणू काही भरपूर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि इथून कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही आहे आणि कदाचित हा चेंडू इथून डॉट बॉल पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय फ्रंट फूटचा वापर केला, परंतु चेंडूला ढकलला गेला आहे. डिपेंड विकेटला खेळाडू सज्ज आहेत. आपण पाहतो या ठिकाणी मनोज होते आणि चांगली फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि एकच धाब्यांवरती समाधान व्यक्त करतोय सध्या तरी. फलंदाज आपण पाहतोय अजय आणि योगेशची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळती आहे. अजयने 3 चेंडू फेस केलेत आणि त्याच्या बॅटमधून 3 धाबा आल्यात. 40 धाबांचा पाठलाग करायचा. प्रत्येकी षटक तुम्हाला 10.0च्या सरासरीने धावसंख्या अफलकावती गाठायच्या. हे देखील विसरून चालणार नाही आहे वेणीगाव संघ. 3 धाबात अफलकावती. शॉट ऑफ लेन कट केलाय, इथे फटका फसलाय, परंतु पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक टीपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. बडी मछली जाल में फंस गई. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का वेणीगाव टीमला लागत असताना 3 या धाबसंख्येवरती फलंदाज बाद. वन डाऊनचा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. आपण पाहतो योगेशला, ज्याने पहिला चेंडू फेस केला आणि आपल्या टीमसाठी मिळून धाबा त्याने भरपूर चांगल्या कुठून दिल्या नाही आहेत. खरं तर शून्यावरती तो बाद झाला, परंतु आता वन डाऊनचा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. सुमितला आपण पाहतोय ऑन स्ट्रायकर असतील आत्तापर्यंत. गोलंदाज आपण या ठिकाणी पाहायला गेला तर पंडितला पाहतोय. काय जबरदस्त कमबॅक आहे. प्रत्येकी षटकामागे 10.0 सरासरीने धावसंख्या अफलकावती गाठायची आहे वेणीगाव टीमला आणि सध्या तरी थोडंसं बॅकफूट लाईन येऊन टेबलला आहे पंडित या गोलंदाजानं. पुन्हा एकदा आपण पाहतो मिस्टर हॅमिंग स्ट्रोक झालाय पॉईंटवरून. क्षेत्ररक्षक आहेत सज्ज, परंतु आबाक्याच्या बाहेर जाईल या ठिकाणी पाहायला मिळाली. खरं तर प्रयत्न केले होते. म्हटलं जातं ना, प्रयत्नार्थे परमेश्वर. जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही 10 वेळा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला 10 वेळातून 1 वेळा हे यश तुमच्या नेहमीच पडत असतं. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी प्रयत्न केला होतो क्षेत्ररक्षकानं, परंतु त्या ठिकाणी 1 धाब आली. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साईडला. फटका लाजवाब आहे. 1 टप्पा घेत स्क्वेअर लेग बाउंड्री लाहींच्या पलीकडे 40 धाबांचा पाठलाग करत असताना आमचे पंच सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवतील दिनेश वाकसरांच्या माध्यमातून. या मिळतील धाबा 4 चौकार. पहिलं पिवांचं षटक समाप्त झालं आणि पहिल्या पिवांच्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली 1/8 आणि पेनल्टीच्या 2 ॲड करून म्हणजेच अर्थातच 10 धाबा अफलकावरती. प्रत्येकी षटकामागे 10 सरासरीने धावसंख्या अफलकावरती मेंटेन करायचे सध्या तरी वेणीगाव या संघाला. आणि पहिल्या षटकामध्ये 10 धाबा आल्यात. आता समीकरण राहिलं आहे 18 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. हा षटक भरपूर महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये धाबा जर कमी खर्च केला गोलंदाज मंगल आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. दुसरं षटक, हे षटक भरपूर महत्त्वाचं आहे. 40 धाबांचा टार्गेट इथं उभा केला आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धाबा, त्यामध्ये 2 पेनल्टीचा ॲड करून टोटली 10 धाबा अफलकावरती. 18 चेंडू आणि 30ची गरज आहे. तर या मॅचमध्ये आपण पाहतोय कोणता संघ जिंकेल हे सांगता येणं कठीण आहे. अजूनही या मॅचमध्ये बंद लिफाफामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉल आणि गरज आहे 30ची. समोर फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती सुमित. हा चेंडू पडल्यानंतर डीपमध्ये राहिला आहे. कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी चेंडूने उसळी गेली नाही आहे आणि इथून डॉट बॉल आला आहे. चांगली सुरुवात गोलंदाज या ठिकाणी मंगलने करून दिली आहे. आज जशी सुरुवात मात्र पंडितनं केली होती आणि त्याच पद्धतीनं सध्या तरी गोलंदाज मंगलला सुरुवात केली आहे.
पुन्हा एकदा स्लो गतीचा बॉल इथे पायामध्ये चेंडू टाकला होता, परंतु फार मोठी गॅप लॉंग ऑनला खेळाडू होते. 2 खेळाडूंना चेंडू बीट करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे संघर्षाचा शंखनाद करणारा फलंदाज सुमितच्या बॅटमधून चौकार. ते धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅकवरती मंगल आलेत. स्विच हिटचा प्रयत्न, फटका सक्सेसफुल ठरलाय. या फटक्यासाठी खरं तर एका क्षणात हा फटका खेळावा लागतोय आणि सध्या आपण पाहतोय सुमितच्या बॅटमधून रिव्हर्स अटेन बॅक टू बॅक दुसरा चौकार. चला कर्वेवाडीचे स्वयंसेवक, आमचे लाडके स्वयंसेवक जरा तत्पर राहा प्लीज. या ठिकाणी बाउंड्री लाईनचा पण ताबा घ्या. जे आमचे काही छोटे खेळाडू आहेत तुम्हाला उद्याच्या संध्याकाळच्या दिवसामध्ये सरप्राईज असणार आहे, हे देखील लक्षात असू द्या. हा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर गतीचा बॉल आपण पाहिलं, चेंज ऑफ द पेस. पण दुषत्रक्षक आहेत, 2 टप्पाबाद ती चेंडू कादर केला जाईल तोपर्यंत या मिळतील 2 धाबा आणि तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतात. परंतु या ठिकाणी सरळ नाकार दिलाय आणि एक सिंगल आली आहे. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण या ठिकाणी पाहिली गेली आहे तर 19 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 8 धाबा, पेनल्टीच्या 2 ॲड करून 10 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. परंतु परंतु या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर गोलंदाज मंगलनं 4 चेंडूंमागे 9 धाबा खर्च केल्यात. हे 2 चेंडू भरपूर महत्त्वाचे आहेत. या 2 चेंडूवरती जर एकंदरीत इथून डॉट पर्सेंटेज टाकले गोलंदाज मंगलला तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो बोनोली संघ. परंतु या ठिकाणी बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू लॉंग गॉनला एलिमिनेशन थोडंसं कमी पडलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि टीपला जाहील देईल. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. गेलं तर 19 धावा धावफलकावरती. खरं तर महत्त्वाची विकेट मैदानाच्या बाहेर आली आहे. सुमितला पण या ठिकाणी सुमित या ठिकाणी परतावला गेला. न्यू बॅट्समन सॉरी अजय या ठिकाणी बाद झालाय. अजूनही सुमित सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. कॅन्डिडेट नंबर 4 वरती न्यू बॅट्समन सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपण पाहतोय देवीदास ऑन स्ट्रायकर असतील. शेवटचा बॉल शिल्लक, येणाऱ्या 13 चेंडू आणि विजयासाठी 21 धावसंख्येची गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्याकरिता. लास्ट टू गो. हा चेंडू आपण पाहिला तर शपलोन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचाने या ठिकाणी आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला की हा चेंडू निर्धाव आहे. आणि पाहता पाहता ठिकाणी दुसरं षटक देखील झालंय समाप्त आणि 2 षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 2 बाद 19 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावसंख्येची गरज. आता प्रत्येकी षटक 10.50 सरासरीने धावसंख्या धावफलकावरती मेंटेन करावी लागेल. धाबा कसे येऊ द्या, परंतु धाबा येणं हे सध्या तरी वेनेगाव टीमला फार इम्पॉर्टंट आहे. 12 चेंडू 21 धाबा जिंकण्याकरिता आपण पाहतोय सुमित आणि सध्या तरी त्याच्या साथीने आपण पाहतोय देवीदास अशी सध्या मैदानाच्या आतमध्ये जोडी खेळती. आपण पाहतो या ठिकाणी सुमितचा विचार केला तर सुमितनं आतापर्यंत चेंडू फेस केले तर 5 चेंडू आणि त्याच्या बॅटमधून 10 धाबा, म्हणजे अर्थातच 19 पैकी 10 धाबा या सुमितच्या पाहायला मिळतात. 12 चेंडू 21 धावसंख्येची गरज बॉलिंग ट्रॅकवरती. टीमचा कप्तान आपण पाहतो या ठिकाणी नेहमीच त्याच्याच नावाने ही टीम ओळखली जाते. आपण पाहतो या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती नरेश शिडे, सॉरी बॉलिंग ट्रॅकवरती नरेश शिडे आणि स्ट्राईक एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतील ऑन स्ट्रायकर सुमित. लोवर फुल टॉस बॉल, फटका भरपूर चांगला आहे. लॉंग ऑनला खेळाडू नाही आहे. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे फलंदाज सुमितच्या बॅटमधून आणखीन एक धमाका, 4 धाबा.
जर इथे बहुनोली टीमला हा सामना जिंकायचा असेल तर मग प्रत्येकी चेंडू तुम्हाला हा डॉट पर्सेंटेज जास्तीत जास्त टाकावं लागतील आणि हे षटक भरपूर महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये जर नरेश चिडेने धावा कमी खर्च केला तर पुन्हा एकदा मॅचमध्ये ते कमबॅक करू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाजाच्या जोरावरती या मॅचमध्ये जणू काही सामनामध्ये पकड ते मजबूत करू शकतात. आणि सध्या आपण पाहतोय 11 बॉल आणि 17ची गरज. सुमित सध्या थांबायला नाव घेत नाही आहे. त्याच्या बॅटमधून भरपूर चांगल्या धावा येतात. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय फ्रंट फूटचा वापर केला होता अगदी पॉईंटमधून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे अवे फ्रॉम द बॉडी इथे शरीरापासून चेंडू लांब ठेवला आणि इथून बॅट आणि चेंडूंचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल आलाय. अशाच पद्धतीचे जास्तीत जास्त चेंडू डॉट टाकावे लागतील गोलंदाज नरेश चिडेला. एक अष्टपैलू खेळाडू नेहमीच टीमच्या हाकेला धावणारा खेळाडू आहे आणि सध्या तर आपण पाहतोय तात्या 11 बहुनोली प्रतिष्ठान हा संघ सुद्धा तरी संकटात सापडला आहे. कारण 10 चेंडू 17ची गरज. अजूनही मॅच इथे बहुनोली संघ हा गोलंदाज जोरावरती जिंकू शकतो, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं गेला तर अगदी चपलून खेळण्याचे प्रयत्न केले जातात, परंतु पंच अगदी त्या चेंडूवरती तटस्थ आहेत आणि इथून आशाभूत नजरेने पाहिलं गेलं आहे. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती सुमितनं पाहिलं होतं की हा चेंडू कदाचित लेग स्टंप सोडून जाणारा होता, परंतु पंच दिनेश वाघ आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी डॉट बॉलची सांगता केली आहे गोलंदाज नरेश चिडेनं. आता समीकरण राहिलं आहे 9 चेंडू 17ची गरज आहे. मात्र या 3 चेंडूवरती सर्व काही या मॅच बबे दिबे आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू येत नाही आहे. पहा तुम्ही तेज तर्रार वेगवान गोलंदाजी, कधी स्लोवर गतीचे चेंडू तर कधी व्हेरिएशन चेंडू केले जातात. अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं या चेंडू या क्रीडांगणावरती नरेश चिडे हा सध्या खेळाडू वेगवेगळ्या पद्धतीनं चेंडूची हाताळणी करतोय. अगदी 4 चेंडू पाहिले तर वेगवेगळ्या पद्धतीने त्याने चेंडू हाताळले गेलेत. आता समीकरण राहिले 8 बॉल 17ची गरज, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय अलंग द कार्पेटनं लॉंग ऑनला खेळाडू सज्ज आहेत. एकाच धाब्यांवरती सरळ तर स्पष्टपणे इथून पाहायला गेलं सुमितचं नाकार आला आणि एकच धाव आली. एका धावेच्या मदतीने आपण पाहायला गेलं तर 24 धावा धावफलकावरती. अजूनही 7 बॉल आणि गरज आहे 16ची. एक मोठा फटका या मॅचमध्ये वेणेगाव टीमला विजयाच्या आशा पल्लवित करू शकतो, परंतु या चेंडूवरती षटकार किंवा चौकार आला तर मॅचमध्ये पुन्हा एकदा वेणेगाव संघ इन होऊ शकतो. परंतु या ठिकाणी लेट कट वॉड स्ट्रोक आपण पाहिलोय. या ठिकाणी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फलंदाज देविदाच्या बॅटमधून आलाय. संघर्षाचा शंखनाद करणारा मिळतील धाबा 4 फलंदाज देविदाच्या बॅटमधून हा चौकार. पंच त्यांना ताकीद करा प्लीज. आपल्याकडे वेळ फारसा कमी आहे आणि अजूनही मॅचेस आपल्याला भरपूर कव्हर करायचे आहेत. अगोदर आपण सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर 2 ते 2.5 तास आपण लेट चाललो होतो आणि कंटिन्यू करा मॅच प्लीज. चला या ठिकाणी बोनली संघ थोडासा सहकार्य करा, कारण अजून आपल्याला विचार केला तर 3 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे आपण लगेच थोडंसं सहकार्य करा. शेवटचं षटक 6 बॉल आणि 12ची गरज. स्ट्राईक एंडवरती सुमित आणि नॉन स्ट्राईक एंडवरती देविदास आहेत. अगदी देविदाच्या बॅटमधून देखील एक चौकार आपण या ठिकाणी पाहायला गेला. देविदाचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून मी म्हणेन 2 चेंडू आणि 4 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. परंतु यावेळेस आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती सुमित आहेत. 10 चेंडू 15 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. सामना भरपूर महत्त्वाचा आहे. 6 बॉल 12ची गरज. प्रत्येक मॅच ही डू अँड डायरेक्ट जी आहे. जिंकला तर या स्पर्धेमध्ये टिकून बसू आणि हरला तर थेट या स्पर्धेतून घरचा रस्ता पत्करावा लागेल. 6 बॉल 12ची गरज. जिंकण्याकरिता डॉट पर्सेंटेज इथे जास्तीत जास्त वाढवावे लागतील. गोलंदाज संतोष. 6 बॉल 12ची गरज. कोण जिंकणार कोण हरणार येणारा काळ आणि वेळ तुम्हाला निश्चितप्रमाणे सांगून जाईल. 6 बॉल 12ची गरज आहे. समोर फलंदाज सुमित 10 चेंडू 15 धावांवरती खेळतोय. 6 बॉल 12ची गरज.
स्विच हिटचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. रिव्हर्सचा टेन परंतु या ठिकाणी अगदी आपण पाहतोय फिंगर अप, अगदी मी म्हणेन वेस्टर्न वरती बरोबर मिडल सापडलाय आणि फलंदाज होईल बाद. सुमित बॅक टू डग आउट. सहा चेंडू 12ची गरज होती. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. सुमित सारखा एक फलंदाज बाद झालाय परंतु आता कॅन्डिडेट नंबर 5 वरती न्यू बॅट्समन आपण पाहतोय सतीश. 5 चेंडू 12ची गरज, एक चेंडू हा महत्वाचा राहील. सध्या तरी वेणेगाव संघ अडचणीत सापडतोय. जणू काही 40 धाबांचा इथे पाठलाग करत असताना धावसंख्या दफलकावरती फक्त आणि फक्त 28 लॉस ऑफ 3 विकेट. 28 धाबा दफलकावरती. 5 चेंडू आता विजयासाठी करावे लागतील 12 धाबा. एक मोठा फटका या मॅचमध्ये पुन्हा एकदा वेणगाव संघ मैदानाच्या आतमध्ये इन होऊ शकतो. परंतु इथून 2 चेंडू डॉट आले तर या मॅचमध्ये बोहोनोली संघ विजयाच्या आशेने तो वाटचाल करू शकतो. 5 चेंडू 12ची गरज. समोर फलंदाज न्यू बॅट्समन सतीश ऑन स्ट्रायकर आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. एकदम मोठा फटका खेळायचा होता परंतु पंच मला दर्शवतील हा चेंडू लेग स्टंप मिस करून जाणारा चेंडू होता. कदाचित लेग स्टिकच्या खूपच बाहेर. एक्स्ट्राच्या स्वरूपात दफलकावरती धावा ठिकाणी ऍड केली जाईल. 29 धावा दफलकावरती. 5 बॉल 11ची गरज. चुंडा पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू परंतु या ठिकाणी लॉंग ऑफला कोणताही खेळाडू नाहीये. 2 खेळाडूंच्या मधोमध हा चेंडू. बॉल सरळ सीमा पार. मिळतील धाबा 4. फलंदाज सतीच्या बॅट मधून आलाय हा दणदणीत चौकार. थँक्यू. या ठिकाणी 4 बॉल आणि 7ची गरज जिंकण्याकरिता आपण पाहतोय. सतीच्या बॅट मधून आता आशा इथे विजयी पल्लवी झाल्यात वेणेगाव या संघाच्या. पुन्हा एकदा आपण पाहतो अडबॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु सरळ चेंडू अगदी शरीराबादी जाऊन आदळला परंतु या ठिकाणी विनाशकाली विपरीत बुद्धी मी म्हणेन लेग बायच्या स्वरूपात एक धाव सहज रीतीनं त्याने आखवाडली होती. दोन्ही खेळाडूंना इथे डायरेक्ट हिट केला आणि आमचे प्रसादजी सवारे सर नेहमी सांगत असत एक धाव ही लाखा मोलाची आहे. आणि सध्या तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक चुकी तुम्हाला मैदानाच्या बाहेर काढू शकते आणि पराभवाच्या दिशेने ती घेऊन जाऊ शकते. आणि इथे पाहता पाहता 2 धाबा दफलकावरती पाहायला मिळतात आणि या 2 धाब्याच्या मदतीने 35 धाबा दफलकावरती. 3 बॉल आता 3 बॉल आणि 5ची गरज. 3 बॉल आणि 5ची गरज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी शतरक्षक आहेत. नरेश चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. या टीमचे कॅप्टन आहेत त्यांना माहिती आहे एक धावी महत्वाची आहे. 36 धाबा दफलकावरती. 2 चेंडू आता 4ची गरज. समोर आपण पाहतोय फलंदाज देवीदास आहेत. ज्याने पाठीमागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवरती चौकार आला होता परंतु हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे. हा चेंडू कट केला परंतु या ठिकाणी आपण पाहतोय फर्स्ट मध्ये खेळाडू सज्ज. एक धाव आली आहे आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 37 लॉस ऑफ 3 विकेट. 37 धाबा दफलकावरती. परंतु या स्पर्धेचा एक गोल्डन नियम आहे कंपल्सरी चेस तुम्हाला करावेच लागतील. 1 बॉल 3ची गरज. वेणेगाव संघ जिंकणार की बोहोनोली संघ जिंकणार येणारा काळ आणि वेळ हे सांगून जाईल. या मैच में अपन पाते लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हा सामना आवडला असेल तर एकदा जोर टाटा लावायला हरकत नाही आहे. 1 बॉल 3ची गरज. हा चेंडू पुन्हा पाहतो बॅटच्या स्लॉट मध्ये परंतु या ठिकाणी फार मोठी गॅप आणि चेंडू होईल फरार. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे टाळ्यांचा कडकडाट आणि वेणेगाव या संघाने हा सामना जिंकलाय. गुड लक टीम वेणेगाव संघ बट हार्ड लक टीम बोहोनोली. हा संघ 1 बॉल 3ची गरज होती. कदाचित बॉलला स्टॉप केला असता तर या 3 धावा
कदाचित वाचवू शकल्याचा, परंतु फार मोठी गाप आणि त्या गापमधून टोकलेला चौकार आणि तिथे मिळालेला विजय स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. हार्ड लक टीम बोनुली संघ, परंतु गुड लक टीम आपण या ठिकाणी पाहिली. वेणेगाव संघ भरपूर महत्वाची मॅच होती. या मॅचमध्ये आपण पाहायला गेलं तर इथून वेणेगाव टीमनं हा सामना अगदी शेवटच्या बॉलवरती जिंकलाय. असं वाटलं होतं की हा सामना बोहनोली संघ विन होऊ शकतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये ना तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगता येणं कठीण आहे. हार्ड लक टीम बोहनोली संघ आणि गुड लक टीम बट वेणेगाव संघ या ठिकाणी आपण पाहतोय मान ऑफ द मॅच. या मॅच आपण या ठिकाणी पाहायला गेला तर आणि या ठिकाणी मान ऑफ द मॅच आपण देऊया. ज्याने एक चेंडू 3ची गरज असताना टोकलेला चौकार आणि इथून जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळाली. तो ठरलाय मान ऑफ द मॅच. सतीश आपण यायचं आणि सन्माननीय लालचंद्र निरगुडा यांच्या शुभास आपण या ठिकाणी मान ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय. महत्वाच्या क्षणी त्याने चौकार टोकला आणि वेणेगाव टीमला त्याने विज्युअल मिळून दिला. लालचंद्र